लाडक्या चिंतामणीचं हे देखणं रूप भरभरून पाहता यावं आणि त्याची पहिली झलक पाहता यावी यासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय इथं ओसंडून वाहतोय। आपण पाहतोय साम टीव्हीवर चिंतामणीचा पहिला लूक आपण पाहतोय। अगदी थोड्या वेळात आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पारंपरिक वाद्याच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आगमनाची सुरुवात केलेली आहे। चिंतामणीचा पहिला लूक साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी थेट दृश्य आपण बघतोय। मुंबईतील सगळ्यात जुनं गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे चिंतामणीचं मंडळ। चिंतामणीचा हा पहिला लूक बाप्पाचं हे देखणं रूप पाहण्यासाठी, पहिली झलक पाहण्यासाठी इथे जनसमुदाय ओसंडून वाहतोय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आगमन सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाखोंच्या संख्येने इथे जनसमुदाय लोटलेला बघायला मिळतंय। छावा सिनेमावर प्रेरित होऊन यंदाची ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे। अगदी जोरदार अशी बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात आलेली आहे। चिंचपोकळीतील चिंतामणीचं हे आगमन सोहळा सुरू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इथं पोहोचले। अगदी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरूप काहीसा हटक्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतंय। तसंच बाप्पाचा मंडप देखील अगदी भव्य पद्धतीने सजवण्यात येणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। चिंतामणीचा पहिला लूक बाप्पाचं हे देखणं रूप पाहण्यासाठी जनसमुदाय इथं ओसंडून वाहतोय। अगदी पारंपरिक वाद्याच्या गजरात या बाप्पाचा आपण लूक पाहतोय। आज सर्वांचंच लक्ष लागलंय ते चिंतामणीच्या आगमन सोहळ्याकडे आणि अखेर तो क्षण इथे उजाडलाय आणि मुंबईतला प्रसिद्ध गणपतींपैकी एक असा हा चिंचपोकळीचा चिंतामणी ओळखला जातो आणि त्याला पाहण्यासाठी, त्याचा पहिला लूक, त्याचं पहिलं दर्शन घेण्यासाठी इथं जनसमुदाय लोटलाय। ही शान आगमनाधीशाची पाहतोय आपण साम टीव्हीवर। चिंतामणीचा हा आगमन सोहळा खरं तर आगमनाधीश म्हणून चिंतामणीची ओळख आहे। आगमन अगदी